कैसा हराया? अब मेरी गुजारिश। या दोघींमध्ये केवळ एक फरक आहे, एक हिंदू आहे आणि एक मुस्लिम. बाकीयांचा शॉर्टकट टू पॉलिटिक्स एकच आहे. धर्माच्या नावाखाली दोघीही लढू आणि विकासाच्या नावाखाली मुंब्राला हिरवागार करू आणि अलीनगरचं नाव सीतानगर करू. या तरुण नेत्यांकडून अपेक्षित होते जगातील टॉप 100 शैक्षणिक संस्थांपैकी एकही देशातील नाही याला मुद्दा बनवणे. दूषित पाणी पिल्याने इंदोरमध्ये लोकांचे जीव गेलेत याला मुद्दा बनवणे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये स्वच्छ पाणी पिण्यासाठी नाही याला मुद्दा बनवणे. देशातील प्रत्येक शहर प्रदूषणाने गॅस चेंबर झाले आहे याला मुद्दा बनवणे. दुर्दैव आहे की आज आपल्याला बेसिक गरजांवर बोलणारा नेता हवा आहे, कारण विकास तर खूप होऊन गेला. भारताची जागतिक क्रमवारी ही रोज नवनवीन उंची गाठते आहे, फक्त ते खालच्या दिशेने आहे. देशात प्रत्येक जण दुखी आहे. हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत 147 देशांमध्ये 118व्या क्रमांकावर येतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये 193 देशांमध्ये आपण 130व्या क्रमांकावर येतो. विकास नेमका कुणाचा झाला सगळ्यांनाच माहित आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 181 देशांमध्ये 150व्या क्रमांकावर येतो. ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 127 देशांमध्ये 102ऱ्या क्रमांकावर येतो आणि भारताचा पासपोर्ट 85व्या क्रमांकावर येतो. म्हणजे देशात जरी आपण विश्वगुरु असलो तरी जगात आपली काही खास रिस्पेक्ट नाहीये आणि डॉलरच्या तुलनेत इतिहासात पहिल्यांदा रुपया इतक्या लोएस्ट पोझिशनवर आला. पण यावर बोलण्यापेक्षा मुंब्र्याला हिरवागार करणे किंवा अलीनगरचे नाव सीतानगर करणे खूप सोपे आहे.